झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघा रोखोक एकूणच आपण चर्चा करतोय श्वेतपत्रिका मराठवाड्याच्या मुळावर या शिफारसींमुळे मराठवाडा पुन्हा एकदा कोरडाच राहील की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मगाशी जो मुद्दा आला होता चर्चेमध्ये दिवाकर रावते यांनी जो मुद्दा मांडला होता की कुठल्याही आमदारांनी मागणी केली आणि त्यानंतर प्रकल्प सुरू झाला असं होतं का। आपण काँग्रेसकडनं उत्तर घेऊयात। रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन साहेब काय सांगाल, रावत्यांचं असं म्हणणं आहे की कोणीही सांगितलं म्हणून हा प्रकल्प सुरू झालाय, अशा पद्धतीने प्रकल्प खरं तर सुरू केले गेलेत। आमदार खासदारांना खुश करण्यासाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न लवकरात लवकर आणि व्यवहार्य मार्गाने सोडवण्यासाठी राज्य चालवायचं असतं। ही भूमिका आज विरोधी पक्षाच्या वतीनं पुढे आली, ही एक अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे आणि हीच भूमिका इथून पुढच्या काळातही कायम राहील अशी आपण आशा करूया। आता प्रश्न उरला प्रकल्पाची आखणी, नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी। तर या बाबतीमध्ये खरोखरच असंच म्हटलं पाहिजे की जिथं खरोखर पहिली गरज आहे म्हणजे प्रायोरिटायझेशन इज अन इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ प्लॅनिंग, म्हणजे नियोजनामध्ये प्राधान्यक्रम ठरवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। त्यामुळं ज्याला आत्तापर्यंत काहीच मिळालं नाही त्याला आधी देणं, ज्याला थोडं कमी मिळालेलं आहे त्याला त्यानंतर दिलं तरी चालेल, अशा पद्धतीनं प्राधान्यक्रम ठरवून उपलब्ध साधन सामग्रीचा ऑप्टिमम वापर झाला पाहिजे। हे नियोजनाचं मूल सूत्र जे आहे ते सर्व विकास क्षेत्रांमध्ये वापरलं तर समतोल विकासाच्या प्रक्रियेला चालना देण्याचं लोकशाहीत आवश्यक असं पुण्य आपल्याला मिळेल। नाही पण प्राधान्यक्रम दिसतच नाही ना आपल्याला। मागणी केली तसे प्रकल्प हाती घेतले सरकारने, आमदारांकडून मागणी झाली, मंत्र्यांकडून मागणी झाली आपापल्या विभागातील जनतेला खुश करण्यासाठी, आणि सरकारने ते प्रकल्प हाती घेतलेले दिसत आहेत। ते सांगितलं ना की अशा प्रकारे करण्यापेक्षा, म्हणजे जसं ते आमदारच म्हणाले की आमदार खासदार मागणी करणारच, पण तुम्ही निर्णय घेताना यातले व्यवहार्य कोणते आहेत, आधीच्या आपल्या लायबिलिटीज काय आहेत, ते पूर्ण करायला किती वेळ लागेल आणि किती पैसे लागतील हे ठरवून निर्णय घ्यायचा असतो। ते निर्णय घेण्याच्या कौशल्यावर आणि राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे। तेच आघाडी सरकार कमी पडलं ना, हे दिसतंय याच्यातून, सगळ्या श्वेतपत्रिकेतून सुद्धा ते समोर आलेलं आहे ना। आघाडी सरकारला ते कौशल्य जमलं नाही प्राधान्यक्रमाच्या प्रकल्पांच्या, आणि त्यामुळे सगळा गोंधळ झालेला। आणि आता एवढ्या 25% प्रकल्प बंद करायचे म्हटले तर 2,500 ते 3,000 कोटी रुपये जे खर्च झाले ते पाण्यात जात आहेत। याची चर्चा होऊ द्या विधिमंडळात, मग त्यानंतर सर्व सहमतीनं काय निर्णय व्हायचा तो होईल। नक्कीच। रावते साहेब, तुम्ही कदाचित ऐकत असाल ही चर्चा, काय वाटतं आपल्याला, हे पटतंय का रत्नाकर महाजन ते स्पष्टीकरण देतात ते? मला रत्नाकर महाजनचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना की ते परिस्थिती व्यवस्थित मांडतायत। आणि एक गोष्ट मी निदर्शनास आणू इच्छितो की पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतरच या गोष्टीचा खोलखोल करण्याचा प्रामाणिकपणा त्याने दाखवलेला आहे, ते मला इथे नमूद करावं लागेल। आणि मी घटना सांगतो तुमच्या माहितीकरता सर्वांकरता की आमचं कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याचं 21 टीएमसी पाणी आता ते 25 टीएमसी झालं नवीन लवादाप्रमाणे। ते मागण्याकरता मी सभागृहात उभा राहिलो होतो तेव्हा अजितदादा सरळ सभागृहात रेकॉर्डवर बोलले देणार नाही म्हणून। आणि त्यावेळेला उल्हासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात त्यांनी प्रामाणिकपणाने सह्याद्रीवर बैठक बोलवली। पश्चिम महाराष्ट्राचे सगळे नेते तिथे हजर होते आणि त्यांनी 1 वाजता शेवटी रात्री 1 वाजेपर्यंत वाद झाला आणि कक्षाच्या टेबलावरचा कपडा खेचून काढून निषेध नोंदवून त्या लोकांनी धमाकूळ करून निघून गेले। काही कारणाचा आपला संपर्क होऊ शकत नाही। मात्र दिवाकर रावते एक अत्यंत महत्वाचा असा एक घटनाक्रम सांगत होते, कशा प्रकारे पाणी देण्यासाठी अजित पवारांनी नकार दिला होता। आपण जाऊयात जयंत पाटील शेकापचे आमदार आपल्याकडे। पाटील साहेब, एकूणच चर्चा पाहतोय आपण, राजकीय संघर्ष यापुढच्या काळामध्ये या सगळ्या श्वेतपत्रिकेवरून आणि या सगळ्या असमतोलावरून पेटेल, आपली काय भूमिका असेल? नाही, याच्यामध्ये पाणी हे समप्रमाणात वाटप झालं पाहिजे, आमच्या पक्षाचं धोरण आहे, आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे। पण रत्नाकर महाजनांनी जे सांगितलेलं आहे मी त्यांचा नेहमी आदर करतो, ते अभ्यासू आहेत, त्या नियोजन आयोगावर त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, पण त्यांचं कोणी ऐकलेलं नाही। ते टगेगिरी पुढे का त्यांना झुकावं लागलंय मला कळलं नाहीये। आमदार खासदारांना खुश करण्यासाठी केलेली नाही धोरणं, तर ठेकेदारांना खुश करण्यासाठी नवीन कामं काढली गेलेली आहेत। या ठराविक ठेकेदारांना पैसे ऍडव्हान्स दिलेले आहेत, मोबाईलाइज ऍडव्हान्स दिलेला आहे, 15%, 20% ऍडव्हान्स दिलेला आहे आणि त्यांनी कामं अपुरी ठेवलेली आहेत। आणि वरती त्या ठिकाणी जी कामं मराठवाड्यामध्ये विशेषतः सुरू आहेत
त्या ठिकाणी हिंगोली सारखं जिल्हा आहे की त्या ठिकाणी मी अनेक वेळा माझ्या पक्षाचे तिथे रामराव देशमुख धरणग्रस्त शेतकऱ्यांचं काम करतात. मी 2-3 वेळा गेलो, सभागृहात चर्चा केली. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी 20% ऍडव्हान्स घेतला. 4000 कोटीचा प्रकल्प 400 कोटी ऍडव्हान्स घेतले आणि काम 1 रुपयाचं झालेलं नाही. वरती त्यांनी जमीन आज उपलब्ध नाहीये, फॉरेस्टचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी मशीन अडल पडलेली आहे आणि म्हणून त्यांनी एक्स्ट्रा क्लेम मागितलेला आणखी. म्हणजे हे आमदार खासदारांना खुश करण्यासाठी नाही तर ठराविक ठेकेदारांना खुश करण्यासाठी मी आकडेवारी देईन. इथे अपुरा वेळ आहे, मी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. आम्ही निश्चितपणे सांगतो की किती कॉन्ट्रॅक्टरना हे कामं दिली आहे श्वेतपत्रिकेमध्ये नाही, कोणाला किती ऍडव्हान्स दिला ते नाहीये आणि ऍडव्हान्स देऊन त्यांनी काम किती केलं हे बघितलं आणि त्या ठेक्यामध्ये किती कॉन्ट्रॅक्टर कॉम्पिटिशनला आले होते हे बघितलं तर ते नाहीये. काही ठराविक मंत्री आणि फक्त सेक्रेटरीच्या सहीने या ठिकाणी या राज्यामध्ये वर्क ऑर्डर निघायला लागल्या ते गंभीर बाब आहे. मला वाटतं यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. आम्ही शेवटी रस्त्यावरून संघर्ष. नक्कीच पाटील साहेब, आपण सगळ्याच राजकीय पक्षांची भूमिका यामध्ये खरं तर जाणून घेतोय. जे बोलतात त्यांनी ते रत्नाकर महाजनांनी पूर्ण अभ्यास केला नाहीये. ठेके कसे दिले ते त्यांनी विचारून तरतूद कशी पाहिजे ही मागणी केलेली आहे, पण ठेके देताना किती टक्केगिरी झाली हे त्यांनी कधी बघितलेलं नाही. ठीक, आपण या मुद्द्यावरती येऊयात. आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे सुद्धा आहेत. शिंदे साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. एकूणच ही चर्चा जी चालली आहे, मराठवाडा पुन्हा कोरडा राहील का अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे श्वेतपत्रिकेमधल्या शिफारशीनुसार. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा या शिफारशीवर नाराजी व्यक्त केली होती, टीका केली होती. आपली काय भूमिका असेल, पक्षाची काय भूमिका असेल? नाही, यामध्ये मुद्दा असा आहे की या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर 2 विषय आहेत. की एक विषय असा आहे की याच्यामध्ये श्वेतपत्रिकेमध्ये धरणाच्या किमती का काढल्या, त्या अडचणी काय झाल्या, त्याची कारणं काय, हा एक आहे. दुसऱ्या श्वेतपत्रिकेमध्ये या ठिकाणी असा मुद्दा आलेला आहे की याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने काय काय केलं पाहिजे, कशाला प्रायोरिटी दिली पाहिजे. अडचण एवढीच आहे की मागच्या वेळेला काल पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की काही निर्णय घेतले. आता पांढरेंनी आरोप केला की याच्यामध्ये चौकशीचे आदेश सरकारने लावले. विरोधकांनी आता जयंत पाटील मगाशी म्हणाले त्यांना आता नदी पाण्याच्या बाबतीमध्ये आणि धरणाच्या बाबतीमध्ये किती हे आहे, अभ्यास आहे तो मला पण माहिती आहे, मला त्यांचा मी आदर ठेवतो. परंतु एक मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी मुद्दा असा आहे साहेब की आज मी उदाहरण म्हणून सांगतो, निर्णय झाला, पांढरेंनी मागणी केली की उपसा सिंचन योजनेची काय गरज आहे. मी उदाहरण म्हणून सांगतो, आता जे काटापूरचा अनेक वर्ष ही मागणी आहे. टेंभूरचा प्रकल्प आपण 2-3-4 टप्प्याने उचलून घेतो, तो प्रकल्प परवडतो का नाही हा विषय वेगळाच आहे. परंतु आताच्या घडीला मी उदाहरण मराठवाड्यावर तर अन्याय होणार आहे, पण सत्य बाहेर आलं या श्वेतपत्रिकेतून की निर्णय घेताना अजितदादांनी तगेगिरी केली म्हणून सांगतात. पण ती अजितदादांनी निर्णय घेताना लोकप्रतिनिधी, मग ते सर्व पक्षाचे असतील, तिथल्या जनतेचे असतील, त्यांच्या मागण्याप्रमाणे काही निर्णय घेतले. आज यामध्ये जर 20% 25% असलेल्या या योजनेचा थांबवण्याचा प्रयत्न केला की उपसा सिंचन योजनेचा प्रयत्न झाला तर साहेब 25-40 वर्षापासून पाणी आज आपल्याकडे येईल म्हणून खटाव मानची जनता, जी खटापूर मी उदाहरण म्हणून सांगतो, जी अपेक्षा व्यक्त करते त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारे अन्याय होणार आहे. आज हे प्रस्ताव नुसता चर्चेला सादर झालाय, स्वीकारण्याच्या बाबतीमधला अधिकार आता मुख्यमंत्र्यांना आहे. जसं गाडगळ समितीचा अहवाल. शिंदे साहेब, तुम्ही सांगताय, शिंदे साहेब 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. तुम्ही सांगताय अन्याय होणार आहे, पण अन्यायाला कारणीभूत कोण आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियोजन न करता प्रकल्प हाती घेतले, एकही प्रकल्प पूर्ण नाही, अनेक प्रकल्प अर्धवट सोडले आणि आता निधी नाही म्हणून या शिफारशी पुढे आला की 25% कमी काम झालेले प्रकल्प बंद करायचे. याच्यासाठी कारणीभूत तुम्हाला वाटत नाही? गेले 10 वर्ष तुमच्याकडे राष्ट्रवादीकडे खातं आहे, 12 वर्षांपासून अजितदादा 10 वर्ष हे खातं सांभाळतायत. नियोजन करताना आलं सरकारला. दीपक शिंदे साहेब, आपण याचं उत्तर घेणार आहोत. चर्चेमध्ये एकूणच राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता नक्कीच दिसतीये. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा रोखठोक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.